विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 3.2 अभ्यासत आहोत. चौथी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 3.2 हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोज चला होता शिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील समसंबंध आकृत्या हा घटक या ठिकाणी अभ्यासत आहोत. नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 3.2 मधील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण ही तासिका अभ्यासत आहोत. त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. या ठिकाणी पुढील प्रश्नात दिलेल्या पहिल्या व दुसऱ्या आकृतीमध्ये जो संबंध आहे, म्हणजे या पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये जो संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीमध्ये आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती पर्यायातून निवडा. पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये जो संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये आहे. पहिल्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे, या ठिकाणी या आकृतीचे 4 भाग केलेले आहेत चौकोनाचे, आणि या ठिकाणी 3 रेषा आहेत ते आडव्या येतात. ते काय झालेलं तर दुसऱ्या आकृतीमध्ये त्याच्या विरुद्ध दिशेला आले. तर 1 2 3 म्हणजे हे 180 अंशात फिरल्या. हे उभ्या होत्या, हे आडव्या होत्या, ते काय झाल्या अशा उभ्या झाल्या इथं. मग आता इथं काय होतील, विरुद्ध दिशेला गेल्या. इथं हे 1 2 3 रेषा येतात, ते रेषा येतील खाली, हे अशा आडव्या आहेत. तर आता ही रेषा कशा होतील, अशा उभ्या. मग आता अशा उभ्या असलेल्या 3 रेषा कुठं आहेत, इथं 1 2 4 रेषा इथे येणार नाही, इथं एक आहेत, इथं नाहीत, इथं नाहीत. तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय उत्तर, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न सोपा प्रश्न आहे एकदम. पहिल्या आकृतीमध्ये त्रिकोण आहे, एक कोण वाढला, या ठिकाणी त्रिकोणाचा चौकोन झाला. तसं तिसऱ्या आकृतीमध्ये पंचकोन आहे, तर चौथ्या आकृतीमध्ये काय येईल, षटकोन येईल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, हे त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षटकोन. पर्याय क्रमांक 4 आलं. पुढचा प्रश्न काय, प्रश्न क्रमांक 3. या ठिकाणी पंचकोन आहे, त्यानंतर पुढं काय झाले, या पंचकोन हा षटकोनामध्ये गेलाय आणि एकदम 180 अंशामध्ये वळला. ह्याचं तोंड खाली होतं, ते आता इकडं वर झालेलं आहे. हा पंचकोन उलट झाला इथं, पण षटकोनामध्ये गेलाय. हा त्रिकोण आहे, हा कुठं जाईल आता, हा त्रिकोण जाईल चौकोनामध्ये आणि याचं तोंड वर जाईल. म्हणजे हे काय होईल, अशा पद्धतीने वर तोंड असलेला चौकोन पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. चौकोनामध्ये त्रिकोण पर्याय क्रमांक कुठं आहे, 3 मध्ये आहे, वर तोंड असलेला. आलं. उलट दिशेला जाईल. प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय आहे पहा. ती 4 नंबरची जी आकृती आहे, ते पहिल्या पदाची आकृती, ह्याचं जे आहे ते हे आरशातील प्रतिबिंब आहे. हे दुसऱ्या आकृतीमध्ये इकडली बाजू इकडे झाली, इकडली. तसं याचं आरशातील प्रतिबिंब कुठं आहे, आरशातील जे प्रतिबिंब आहे किंवा प्रतिबिंब आहे ते कुठं आहे, 3 नंबरच्या ह्याच्यामध्ये आहे. इकडली ही रेष जी लांबट आहे ती कुठं जाईल, इकडे जाईल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. चला, प्रश्न क्रमांक 5 काय आहे. प्रश्न क्रमांक 5 आपण पाहू. प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पहा. प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती. इथे हे 1 2 3 4 5 6 वर्तुळ आहेत आणि 1 2 3 4 बेरजेचे चिन्ह आहे. त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये काय झालेलं आहे, हे 4 जे बेरजेचे चिन्ह होते ते 6 झाले. 1 2 3 4 5 6 आणि 6चे 4 झाले, उलट झालेलं आहे. बेरजेच्या चिन्हाच्या संख्येत जागी वर्तुळ झाले. आता 1 2 3 4. आता इथं काय झाले, त्रिकोण किती आहेत, 1 2 3
4 5 6 त्रिकोण आहेत आणि चौकोन किती आहे 2 आणि 2 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 3 आणि 2 5 आणि 3 8 8 आणि 4 12 आणि मग त्रिकोण किती आहेत 2 आणि 2 4 आणि 2 6 चौकोन किती आहेत हे 3 हे 2 2 4 आणि 2 6 आणि 1 7 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 तर पहा या ठिकाणी काय आहे त्रिकोणाची संख्या 6 आहे आणि चौकोनाची संख्या किती आहे 7 आहे. मग आता 7 त्रिकोण होतील. 7 त्रिकोण कुठे आहेत 1 2 3 4 5 6 7 त्रिकोण. चौकोन 6 आहेत का 1 2 3 4 5 नाही. 1 2 3 चौकोनाची संख्या मग 4 5 6 चौकोन आहेत. त्रिकोण 2 आणि हे 2 4 आणि 1 5 आणि 2 7 पर्याय क्रमांक 2 मध्ये कुठं आहे ते पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. आकृत्याची अदलाबदल होते. आकृत्यांच्या अंकाची किंवा संख्येची अदलाबदल होते. आता या ठिकाणी काय आहे हे 2 रेषेपासून तयार झाला एल 1 हे 2 त्याच्यानंतर पुढे एक रेष वाढली हे 2 3 रेषा झाल्या. आता एन 3 रेषेपासून तयार झालाय पुढे 4 रेषा असलेला इथं तर नाही हे 2 आहे हे 2 आहे ही 1 2 3 4 रेषा असलेला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय उत्तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न या ठिकाणी काय केलेला आहे पहा. या आकृतीमध्ये आणि या आकृतीमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला ही आकृती पाण्यातलं प्रतिबिंब दिसेल. त्याचं काय दिसेल पहिल्या पदाचं पाण्यातलं प्रतिबिंब इथं आहे. तसं दुसरा जो पद आहे ह्याचं पाण्यातलं प्रतिबिंब म्हणजे हे काय होईल हे खाली येईल आणि हे काय होईल इकडं असं वरच्या बाजूला जाईल. मग इकडल्या बाजूला खाली कुठं आहे इथे एक आहे इथे एक आहे बरोबर आहे. इथे एक आहे आणि इथे एक आहे. पर्याय 1 2 येईल का येणार नाही. पर्याय 1 आणि 2. मग त्यानंतर ह्याचं काय होईल हे खालच्या बाजूला येईल. इथं पहा हे मध्य भागामध्ये पट्टी आहे. इथं आहे का मध्य भागामध्ये पट्टी नाही. मग 3 बी येणार नाही. तर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न वर्तुळ त्रिकोण. त्रिकोण वर्तुळ म्हणजे इथं काय केले पहा हे वर्तुळ जे मोठा होता ते लहान झालं आणि लहान त्रिकोण मोठा झाला. मग हा त्रिकोण खाली तोंड केलेला कसा असेल हा त्रिकोण असा लहान होईल आणि हे चौकोन काय होईल भला मोठा असेल. इथं चौकोन आणि त्रिकोण त्रिकोण हे वर तोंड केलेलं येणार नाही. तर हे जे आहे ते खाली तोंड केलेलं त्रिकोण येईल. इथं हे पण येणार नाही वर तोंड केले इथं येईल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय असेल उत्तर पर्याय क्रमांक 3 नाही हो कारण की चौकोन असा नाही ना. हा चौकोन असा आहे आपण इथं काढल्या सुद्धा आकृती. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. काय असेल पर्याय क्रमांक 4. आलं. चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9. का आहे प्रश्न क्रमांक 9. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलो तर हे पाण्यातलं प्रतिबिंब आहे. हे वरची बाजू खाली दिसू लागले म्हणजे हे काय आहे पाण्यातलं प्रतिबिंब आहे इथं. मग आता याचं पाण्यातलं प्रतिबिंब हे काय होतील 2 खालच्या बाजूला इकडल्या बाजूला दिसतील बघा. हे असं दिसणार नाही. ते एकमेकाकडे तोंड कोण नाहीत. हे येणार नाही हेही नाही. तर हे फक्त 4 मध्ये दिसते. उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 का आहे हे वरचं जे चिन्ह वरची जी ही आहे हे काय झालेलं आहे हे वर होतं ह्याला असं इकडल्या बाजूला 90 अंशामध्ये हे फिरलेलं आहे. त्याच्यानंतर हा जो त्रिकोण होता हा त्रिकोण पण 90 अंशात फिरून खाली आला आणि इथं हे गोल आहे. मग आता इथं हे जे खालच्या बाजूला आहे ते काय होईल इकडल्या बाजूला येईल. इकडल्या बाजूला जाईल हे गोलमध्ये इकडल्या बाजूला इथे एक आहे इथे एक आहे 2 आणि 3 मध्ये आहे. त्याच्यानंतर हा जो चौकोन आहे हा चौकोन असा फिरेल आणि हा काय असेल या ठिकाणी हे 3 नंबरची आकृती उत्तर येते ह्याचं 10व्याचं
पर्याय क्रमांक 3 येते. आलं. चला प्रश्न क्रमांक 11. का आहे प्रश्न क्रमांक 11? या ठिकाणी हे त्रिकोण, वर्तुळ आणि चौकोन. मग काय झालंय पहा, हा मध्यभागी असलेला वर्तुळ बाहेर आला, तळातला त्याच्यामध्ये गेला आणि मग हे झाला. मग आता इथं मध्यभागी असलेला काय असेल, येईल बाहेर. हे मध्यभागी असलेला बाहेर येईल. बाहेर आला की त्याच्यानंतर हे तळाचं जे आहे हे तळाचं जाईल इथं 2 नंबरला मधी, आणि मग त्रिकोण. तसं इथं हा काय असेल, षटकोन असेल. चौकोन, त्रिकोण, षटकोन. चौकोन, त्रिकोण आणि षटकोन. हे चौकोन, त्रिकोण, षटकोन. पर्याय क्रमांक 3 हे 4 हे उत्तर येते. आलं. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12 काय पहा. या ठिकाणी आपल्याला या आकृतीचा आणि या आकृतीचा काय संबंध आहे पाहावं लागेल. तेच संबंध या आकृतीचा आणि प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी. इथं काय केलेलं आहे पहा. या पहिल्या आकृतीमध्ये वरच्या भागामध्ये जे सुरुवातीला चिन्ह दिलेले आहेत ते चिन्ह दुसऱ्या आकृतीमध्ये पुढच्या बाजूला गेलेत आणि पुढचे मागच्या बाजूला आलेत. संख्या किती आहे ते आपण नंतर पाहू. तसंच खालच्या बाजूला हे चिन्ह इकडे आलेत, इकडले चिन्ह इकडे गेलेत. बरोबर आहे हो का. हे चिन्ह इथं आलेत आणि इथले चिन्ह हे पुढे गेलेत. हे चिन्ह इथं आले आणि हे चिन्ह इथं गेले. त्याच पद्धतीनं आता प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी इथले जे हे चौकोनाचे 2 चिन्ह आहेत किंवा चौरसाचे, हे कुठं जाणार, इथं जाणार. मग इथं पुढच्या भागात कुठं आहेत, इथं एक आहेत, इथं एक आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार नाही, 4 येणार नाही. राहिला प्रश्न पर्याय क्रमांक 2 आणि 3चा. आलं. आता हे जे इथं हे चिन्ह दिसू लागलेत हे इथं येणार. मग इथं आलेलं आहे, इथं आलेलं आहे. बरोबर आहे. मग आता खालचे पाहू. हे जे चिन्ह आहेत हे इकडल्या बाजूला आले पाहिजेत. हे इकडल्या बाजूला. आता इकडल्या बाजूला कुठं आहे, इथं आहे. इथं 3 मध्ये आहे का, नाही. म्हणून उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय केलेला आहे पहा. या ठिकाणी एक त्रिकोण दिलाय आणि तो त्रिकोण या ठिकाणी हा 80 अंशामध्ये वळलेला आहे. हा आडवा होता, हा उभा झाला. पण याचं काय झालं, हा इथं आला आणि त्याच्या बाजूला गडद त्रिकोण आला. त्याच पद्धतीने ही आकृती जी आडवी आहे ही कशी फिरलेली आहे, अशी फिरलेली आहे. म्हणजे हा भाग वर गेलाय. मग ही आकृती सुद्धा अशीच फिरेल. आणि इकडल्या बाजूला ही आकृती, जसं हा त्रिकोण इथं आलाय तसं ही आकृती इथं येईल आणि इकडल्या बाजूला अशीच आकृती इकडं तोंड केलेली विरुद्ध त्याच्या गडद येईल. मग आता इकडल्या बाजूला गडद कुठं आहे, अशी तिकडं तोंड केलेली इथं आहे का, नाही. इथं इकडल्या बाजूला आहे गडद, इथं नाही. फक्त हो का इथं आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. आणि त्याच्या इकडला भाग हा फिक्कट आहे. आलं. चला प्रश्न क्रमांक 14. 14 का आहे. गोलमध्ये गोल आहे, चौकोनामध्ये त्रिकोण आहे आणि या गोलमध्ये गडद गोल आहे. बरोबर आहे. आता पुढं काय झालंय पहा. हा या ठिकाणी मधला चौकोन इकडं आलाय आणि ही पुढची आकृती, पुढची मधली जी गडद गोल होता तो त्या चौकोनामध्ये आलाय आणि हा गोलमध्ये गोल इथं मध्ये, तो हा इकडं आल्यामुळे इथंच राहिला. आणि हा जे कडकड्याला जे 2 गोल होते त्याच्याऐवजी काय झाले, कडकड्याला 2 चौकोन आलेत. म्हणजे दोन्ही बाजूच्या आकृत्या काय, गोलच्या ऐवजी मधल्या आकृती जी आहे ती हे झाली. मग आता मध्ये जे इथं चौकोन आहे ते आता काय होईल, इकडे येईल. म्हणजे इथं एक चौकोन येईल, इथं एक चौकोन होईल आणि मध्ये काय येईल तर मध्ये हा षटकोन येईल. आता दोन्ही बाजूला चौकोन मध्ये षटकोन, दोन्ही बाजूला चौकोन मध्ये षटकोन, हे येईल का, नाही. हे आता 1, 2 किंवा 4 पैकी येईल. आलं लक्षात. मग आता आपल्याला एक पर्याय तर कटला, राहिले 3. आता 3 पैकी इथं काय केलं आहे पुढं पहा. हे गोलमध्ये गोल होता, गोलमध्ये गोल होता. एक फिकट गोल आहे, एक गडद गोल आहे. बरोबर आहे. इथं काय झालं, चौकोनामध्ये गोल आलेला आहे. चौकोनामध्ये गोल आलेला आहे. इकडला गोल इथं आला, कडचा. बरोबर आहे. तसं चौकोनामध्ये इथं आपल्याला त्रिकोण येईल का,
चौकोनामध्ये इथं त्रिकोण यायला पाहिजे, गडद त्रिकोण. कुठं आहे? इथं एक आहे, इथं एक आहे, इथं आहे का? 4 मध्ये नाही. आता राहिला प्रश्न क्रमांक 1 आणि हे पर्याय क्रमांक 1 आणि 2च राहिले. 3 4 येणार नाही. इथं आपल्याला गडद त्रिकोण येईल. आला हे गडद त्रिकोण. त्याच्यानंतर काय झालेलं आहे, इथं आपल्याला नवीनच आलेलं आहे. इथं हे जे गोल होते त्याच्याऐवजी काय झालेलं आहे, एक गोल आलाय, एक त्रिकोण आलाय. म्हणजे हा जो त्रिकोण होता हा इकडे गेला. हा गोल आता इथं मधला हा जो चौकोनामध्ये त्रिकोण होता तो इकडल्या ह्याच्यामध्ये आला. मग या चौकोनामध्ये जे गोल आहे तो इकडे येईल, म्हणजे इथं एक गोल येईल ह्याच्यामध्ये. मग आता इथं गोल कुठं आहे? इथं आहे. मग पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. हे पण येणार नाही. आलं लक्षात? प्रश्न क्रमांक 15 काय झालेला आहे, चौकोन, त्रिकोण आणि गोल. मग हा जो गोल आहे हा गोल मध्ये गेलाय. हा बाहेरचा गोल कुठे गेलाय? मध्ये गेलाय. बरोबर आहे. मग प्रश्न क्रमांक 15 काय दिलेला आहे, पहिलं पद दिले, दुसरं पद दिले, तिसरं काढायचे, चौथं दिले. तर पहा, पहिल्या पदामध्ये काय झालेलं आहे, मधला जो गोल होता तो बाहेर आलाय. किंवा दुसऱ्या आता इथं दुसरं पद दिले म्हणून आपल्याला इथं तिसरं पद काढायचं आहे. मग दुसऱ्या पदातला गोल कुठं आहे? मध्ये आलाय. मग इथं दुसऱ्या पदातला त्रिकोण कुठं आला पाहिजे? मध्ये आला पाहिजे. त्रिकोण मध्ये कुठं आहे? इथं नाही, इथं नाही, इथं आहे. बरोबर आहे. आणि इथं आहे. म्हणजे हे येईल का? नाही. पर्याय 1 2 येणार नाही. मध्ये आपल्याला त्रिकोण सर्वात मध्ये येणार आहे. जसं हा गोल सर्वात मध्ये आहे तसं त्रिकोण मध्ये येणार आहे. त्याच्यानंतर हा जो या ठिकाणी हा त्रिकोण मध्ये आला, त्याच्यानंतर हा या ठिकाणचा काय केलेला आहे, हा गोल मध्ये आला इथं. मग हा चौकोन कुठं आहे? सर्वात बाहेर आलाय. म्हणजे हा मधला जो गोल आहे तो काय होईल? हा सर्वात बाहेर येईल. मग गोल सर्वात बाहेर कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 मध्येच आहे. म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 येईल. आलं का लक्षात? गोल कुठं आहे? सर्वात बाहेर आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, प्रश्न क्रमांक 16, इथे किती रेषा आहेत? 1 2 3. इथे किती रेषा आहेत? 1 2 3 4. ही 5 6. 3च्या दुप्पट झाल्यात. इतर रेषा किती आहेत? ही 1 2 3 4. आता या 4च्या दुप्पट रेषा 8 रेषा पाहिजे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 5 6 7 8. 2 3 4 5 6 7 8. 8 तर सगळीकडेच रेषा येतात. 8 रेषा सगळीकडेच आहेत. मग आता नेमकं कोणतं? पहा, या ठिकाणी काय केलेलं आहे, 2 उभ्या रेषा आहे आणि हे 2 रेषा होत्या आणि याला दोघांना काय करणारी ही रेषा आहे, आडव्या रेषा होत, 2 उभ्या आणि एक आडवी. मग इथं काय केले, दुसऱ्या पदामध्ये हे 2 रेषा आणि त्याला ही आडवी रेष, म्हणजे इथं 3 होत्या, इथं 6 झाल्या, इथं 4च्या 8 होणार आहेत. पण 8 तर सगळ्याच पर्याय आहेत. पण ही जी आकृती आहे पहिली, समजा ही या ठिकाणी अशी, म्हणजे ही 1 ही 2 आणि 3, ही या ठिकाणाहून जी रेष आली आणि लगेच या ठिकाणाहून ही आडवी रेष आली आहे. मग असंच लगेच आहे का? या रेषेलाच आहे का? इथं नाही. ही रेष सोडून इकडल्या बाजूला, म्हणून हे येणार नाही. या ठिकाणी हे काय केलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला इथं 2 रेषेला यायला पाहिजे होतं. बरोबर आहे. यांनी काय केलंय, इथं यायला पाहिजे होतं, इकडे घेतले ही आडवी रेष, ही येणार नाही. या ठिकाणी जो हा पॅटर्न आहे, हा कसा पॅटर्न आहे पहा, हा असा पॅटर्न इथं तयार झालाय का? इथं तयार झालाय का? नाही. तर हा पॅटर्न या ठिकाणी तयार झालेला दिसतोय तुम्हाला इथं पर्याय क्रमांक 4 मध्ये. 8 रेषा तर सगळीकडेच आहेत, पण या जे 2 रेषा, ह्या रेषा कशा मारल्यात, इथं कशा आहेत पहा, हे यम तयार झाल्यासारखं दिसतं इकडं तोंड केलं. तसं इथं हे यम आणि हे व्ही, या ठिकाणी रेषा वाढल्या, 4च्या दुप्पट 8 झाल्या. इथं 6 होत्या, इथं 8 झाल्या. बरोबर आहे. त्या पद्धतीनं आपल्याला इथं पर्याय कशा पद्धतीनं जर केलं तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न पहा, या ठिकाणी काय केलेलं आहे, ह्या ठिकाणी एक आकृती आहे.
हे दोन इथं जोडलेली आकृती आहे, एक अशी आकृती आहे आणि एक अशी आकृती आहे, बरोबर आहे. मग यांना काय केलेलं आहे, हे काटकोनामध्ये फिरल्यात आकृत्या. हे वर तोंड होतं, हे काटकोनामध्ये अशी फिरली आणि अशी झाली. ही इकडली जी आकृती आहे ही काटकोनामध्ये अशी फिरली, कशी अशी फिरली 90 अंशाच्या कोनामध्ये, आणि ही काय झाली इथं इथं हे आडवं हे येईल इथं, हे अशी फिरली. त्याच पद्धतीनं ह्याला सुद्धा काटकोनामध्ये आपल्याला फिरवावं लागेल. याला जर आपण काटकोनामध्ये जर हे एवढीची एक आकृती आहे आणि एवढी ही दुसरी आकृती आहे, बरोबर आहे. मग याला जर आपण काटकोनामध्ये ह्याच्यासारखं जर फिरवलं, हे आपण असं फिरवून ह्या खालचा जो भाग आहे इथं खाली आलाय, मग तसं आपण ह्याला असं जर फिरवलं तर हे काय होईल, ह्याचं तोंड इकडल्या बाजूला होईल, बरोबर आहे. मग आता इकडल्या बाजूला असलेलं तोंड कुठं आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, हे येणार नाही, हे येणार नाही, बरोबर आहे. मग आता ही आकृती आपण काय केली ती माहिती आहे का, ह्या आकृतीला असं काटकोनामध्ये 90 अंशाच्या हे पहा, हिला असं फिरवलतं, वर गेलतं. मग तसं हिला आपण जर असं फिरवलं ह्या आकृतीला, तर हे काय होईल, हे या ठिकाणी येईल. म्हणजे हे काय आहे, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय उत्तर, पर्याय क्रमांक 4 आलं. पुढचा प्रश्न क्रमांक 18 का आहे. आता ही जी आकृती आहे ही आकृती काय होत आहे, फिरत आहे. हिचं तोंड वर होतं, पुन्हा ही खाली झाली, म्हणजे या ठिकाणी काय झाली, ही अशी फिरते, ही तिरकत झाली इकडं. मग पुन्हा काय झाली, ही फिरत म्हणजे या दिशेनं फिरते बरं का, ही अशी फिरू लागली, ही मग अशी फिरली, अशी फिरत ही खाली तोंड केली इथं. मग आता आणखी असं जर फिरायचं म्हणलं तर ही इकडल्या बाजूला जाईल, इकडल्या बाजूला, बरोबर आहे. मग इकडल्या बाजूला हे वरच्या बाजूला जाईल, हे खाली येणार नाही हिचं तोंड. मग आता ही जर गेली तर काय होणार, ही जी लांब रेष आहे ही लांब रेष काय होणार, इथं येणार ही, बरोबर आहे, खालच्या बाजूला. मग इथं एक आहे, इथं एक आहे, इथं आहे का, 3 मध्ये नाही, 4 मध्ये नाही. मग आता काय होणार, ही लांब रेष जर इकडे गेली तर ही छोटीशी जी रेष आहे, छोटीशी रेष हा भाग कुठे येणार आहे हिचा, इथं येणार आहे, हा भाग इथं येणार आहे. आणि हा भाग कुठं राहणार आहे, हा इथं वर राहणार आहे, हा भाग इथं वर राहणार आहे, ह्याला हे करून. म्हणजे पर्याय क्रमांक 1 येते, इथं खालच्या बाजूला भाग आहे, हे येणार नाही, म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं. चला पुढचा प्रश्न क्रमांक 19 का आहे. प्रश्न क्रमांक 19, या ठिकाणी एक चौकोन आहे, त्याच्यानंतर एन आहे, त्याच्यानंतर इथं सी दिलेला आहे. आता का आहे नेमकं पहा, चौकोन आहे म्हणजे त्याच्यात 4 रेषा येतात. हे इकडली रेष आणि इकडली रेष तशीच ठेवली आहे इथं, आणि एक रेष काय केली आहे, खालची रेष काढली आणि ही रेष इथं आली, बरोबर आहे. म्हणजे इथं 4 रेषा होत्या, इथं 3 झाल्या, इथं आता 3च येतात. मग आता इथं काय होतील, एक रेष कमी झाली, मग आता इथं 3च येतात. मग आता इथं 2 रेषा यायला पाहिजे, इथं 3 आहेत, इथं 3 आहेत, इथं 2 आहेत, इथं 2 आहेत. पण हे रेषा एकमेकाला छेदलेल्या आहेत का, अशा आहेत का, नाही. तर हे काय होईल, छेदलेली आहे इथं, समजा ही ह्याला छेदते. पण या ठिकाणी काय केलेलं आहे की ही जे एन असं केलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला हे 3 रेषा, मग ह्या वरचा भाग जर निघून गेला की मग ह्याचा वरचा भाग निघून गेला तर काय येतं, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. काय येतं, ही रेषा म्हणजे मध्यभागातून छेदलेली आहे का, नाही, म्हणून हे येणार नाही. हे तर 3 रेषा येतात, हे येणार नाही. 2 रेषेपैकी हे होते, हे मध्यभागात छेदलेलं आहे म्हणून ते येणार नाही. प्रश्न क्रमांक 20 का आहे. प्रश्न क्रमांक 20, या ठिकाणी हे पी आहे, हे फिरलं, हे एकदम 180 अंशामध्ये फिरलं, वरच्या बाजूला गेले, म्हणजे हे कोणत्या दिशेने फिरले, असं फिरले. मग ही आकृती पण असंच फिरवून पाहू आपण. मग आता ही आकृती जर आपल्याला एकदम उलट झाल्या ना, ही आकृती ही आकृती म्हणजे 90 अंशामध्ये फिरली असती तर इथं आली असती. 180 अंशामध्ये फिरल्यामुळे हे 90 अंश आणि हे 90 अंश, मग ही काय होईल, आडवी आहे, ही 90 अंशात फिरून वर येईल. आणि परत काय होईल, ही 90 अंशामध्ये जर
वर आली तर हा खाली भाग येतो आणि मग ह्याचं काय होणार माहित आहे का, ही असं खालच्या बाजूला तोंड केलेली आकृती, सॉरी इकडल्या बाजूला येणार, हे जे आहे ना हे काय होणार, अगोदर हे फिरलं तर हे खाली येणार, म्हणजे 90 अंशामध्ये फिरलं तर असं येतंय आणि पुन्हा 90 अंशामध्ये फिरलं तर हे असं येतंय. मग आता हे खालच्या बाजूला कुठं आहे, इथं आहे का, नाही, इथं वरच्या बाजूला नाही, इथं आहे, पण हे इकडल्या बाजूला आहे म्हणून हे येणार नाही. तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. प्रश्न क्रमांक 21 काय आहे, आता पहा. प्रश्न क्रमांक 21 मध्ये काय दिलंय, इथं एक गोल आहे, वर्तुळ आहे आणि त्याच्यामध्ये हे 2 चौकोन आहेत, एक त्रिकोण आहे, एक अर्धगोल आहे. मग पुढं काय झालंय, हे जे 2 चौकोन होते या चौकोनाचे गोल झालेत, चौकोनाचे काय झालेत, गोल झालेत आणि या मोठ्या वर्तुळाचा चौकोन झालाय, म्हणजे वर्तुळाचा चौकोन झालाय, चौकोनाचे वर्तुळ झालेत. बरोबर आहे, चौकोनाचा वर्तुळ आणि वर्तुळाचे चौकोन. पुढं काय झालंय, या त्रिकोणाचा अर्धवर्तुळ झालाय आणि अर्धवर्तुळाचा त्रिकोण, म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध क्रिया झाल्यात. इथं या वर्तुळाचा चौकोन झालाय, या चौकोनाचे वर्तुळ झालेत. मग आता इथं काय होणार आहे माहिती आहे का, इथं त्रिकोणाचा अर्धवर्तुळ झालाय, त्रिकोणाचा अर्धवर्तुळ. मग हा जो मोठा त्रिकोण आहे या त्रिकोणाचा अर्धवर्तुळ झाला पाहिजे मग बाहेरच्या बाजूनं. आता अर्धवर्तुळ बाहेरच्या बाजूनं कुठं आहे, इथं आणि इथं आहे. मग हे येतील का, नाही. मग आता 3 आणि 4 पैकी येणार, कारण की बाहेर वर्तुळ होता, वर्तुळाचा चौकोन झालाय आणि चौकोनाचे वर्तुळ झाले. इथं चौकोन होते, ह्याचे वर्तुळ एकमेकाच्या विरुद्ध झाले क्रिया. तसं या ठिकाणी त्रिकोणाचा अर्धवर्तुळ झालाय, मग या त्रिकोणाचा अर्धवर्तुळ होणार, इथं मोठाच होणार, मोठा असल्यामुळं मोठा होणार. बाहेरचा जसं इथं वर्तुळ मोठा होता, मोठा चौकोन झाला, मोठ्या त्रिकोणाचा मोठा अर्धवर्तुळ होणार. आलं. मग या अर्धवर्तुळाचं काय झालेलं आहे, इथं त्रिकोण झाले. तर मग इथं जे 2 अर्धवर्तुळ होते ते इथं 2 त्रिकोण इथंही आहेत. चला, आलं. त्याच्यानंतर इथं जे वर्तुळ होता या वर्तुळाचा चौकोन झालाय, या वर्तुळाचा चौकोन झालाय का, इथं झालाय, इथंही झालाय. चला, इथं चौकोन होता, या चौकोनाचा इथंही वर्तुळ झालाय. मग आता नेमकं आपलं काय होऊ लागले कुठं, तर पहा, हे जे त्रिकोणाचं तोंड आहे हे खालच्या बाजूला केलेलं आहे. मग हे तोंड कुठं केलेलं आहे, इथं खालच्या बाजूला, हे इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये आणि इथं पर्याय क्रमांक 4 मध्ये वरच्या बाजूला, म्हणून येणार नाही. तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय उत्तर येईल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न, षटकोन, त्रिकोण, पंचकोन, म्हणजे षटकोनाचा अर्धा झाला त्रिकोण पण त्याच्यामध्ये रेषा आल्या, आणि पंचकोनाचा अर्धा काय होईल, काही होत नाही. पंचकोनाचा अर्धा अडीच कसं होईल. मग आपल्याला आता नेमकं इथं काय करावं लागेल, हे षटकोन आहे, 1 2 3 4 5 6 रेषा येतात. मग इथं त्रिकोणाच्या 3 आणि मध्ये 3 6 रेषा झाल्या. मग आता इथं पंचकोनाच्या 5 रेषा, पंचकोनाच्या 5 रेषा. मग आता 5 रेषांनी तयार झालेली आकृती कोणती आहे, जसं ही 6 रेषा होत्या, इथं 6 रेषा आल्या, इथं 5 रेषा, पुढं 5 रेषा, हे इथं मध्ये रेष ओढले म्हणून ही 6 रेषा झाल्या. आपल्याला 5च रेषा पाहिजे. इथं 1 2 3 4 5 रेषा आहेत, इथं 4च रेषा येतात, इथं 4 रेषा, हे त्रिकोणाच्या 3 आणि मधले, म्हणजे काय येणार, हे जेवढ्या पहिल्या पदामध्ये जेवढ्या रेषा आहेत तेवढ्याच दुसऱ्या पदामध्ये रेषा, जरी आकृती बदलली असली तर रेषांची संख्या सारखीच आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येणार. आलं. प्रश्न क्रमांक 23 काय आहे, प्रश्न क्रमांक 23. आता इथं काय पहा, एक फूल आहे समजा, हे ह्याच्या पाकळ्या, हे का, ही एक पाकळी आहे, ही 2 पाकळ्या, 3 पाकळ्या आणि हे 4. मग इथं काय झालेलं आहे, इथं 1 2 3 4 5 6, म्हणजे इथं 4 होत्या, 2 पाकळ्याची भर पडली ह्याच्यामध्ये. तसंच आता इथं 1 2 3 पाकळ्या येतात, तर 2 पाकळ्याची भर म्हणजे 5 पाकळ्या, इथं 4च पाकळ्या आहेत, 1 2 3 4 5, इथं 5 येतात, आपल्याला 5 पाहिजे, 1 2 3 4 5 6 येणार नाही, इथं 2 आहेत, मग हे 5 पाकळ्या असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर,
पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 25. का आहे प्रश्न क्रमांक 25? या ठिकाणी हे वर्तुळ आहे, वर्तुळाच्या वर इथं त्रिकोण आहे, हे वजा आणि हे छोटं वर्तुळ, बाहेर अधिकचं चिन्ह आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी काय झाले पहा, हा वर्तुळाला वर्तुळ असाच राहिला आहे. हे बाहेरचा त्रिकोण आणि अधिकचं चिन्ह मध्ये गेले. बाहेरचा त्रिकोण आणि अधिकचं चिन्ह मध्ये गेले आणि मधले हे वजा आणि वर्तुळ बाहेर आले. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला हे त्रिकोणाला त्रिकोण असाच राहणार आहे. बरोबर आहे. त्रिकोणाला त्रिकोण असाच राहणार आहे. आता मधलं बाहेर येणार आहे आणि बाहेरच्या मध्ये जाणार आहे. मग आता मध्ये इथे एकच त्रिकोण आहे, ते कुठे येणार आहे? बाहेर त्रिकोण येणार आहे. आता बाहेर त्रिकोण कुठं आला? इथे एक आला, इथे एक आलाय. इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. मग आता बाहेरच्या गोष्टींमध्ये जाणार आहेत. हे बाहेरचे काय आहे? 2. हे रंगवलेला वर्तुळ आणि अधिक मध्ये जाणार आहे. मग आता हे रंगवलेला वर्तुळ आणि मध्ये कुठं आहे? 2. इथं एकच आहे मध्ये. हे बाहेर जसं 2 बाहेरच्या मध्ये गेल्या पाहिजे 2 गोष्टी, इथं एकच मध्ये आहे, इथं 2 आहेत, म्हणून हे येणार नाही. उत्तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. किती सोपं आहे पहा, एकदम सोपं आहे. प्रश्न क्रमांक 25. का आहे प्रश्न क्रमांक 25? या ठिकाणी हा वर्तुळ आहे, त्रिकोण आहे, चौकोन आहे. मग काय झालंय? हा चौकोन इकडे सुरुवातीला घेतले. बरोबर आहे. हा इथं आला, त्याच्यानंतर हा वर्तुळ आला आणि त्रिकोण मोठा झाला. ह्याच्यापेक्षा हे मधली आकृती लहान आहे, ही थोडी मोठी आहे. मग ह्या चौकोन इकडं आला, हे चौकोन, पुन्हा वर्तुळ आणि त्रिकोण. मग आता या ठिकाणी काय केलेलं आहे? इथं गुणिले, अधिक आणि एक उभी रेष आहे. ही उभी रेष इकडे येईल सुरुवातीला. काय असेल? उभी रेष कुठे येईल? सुरुवातीला येईल. मग आता उभी रेष जी इथं जे मोठं होतं ते इथं लहान झालं. मग ही उभी रेष अशी लहान होईल. मग त्याच्यानंतर हे गुणिलेचं चिन्ह येईल आणि अधिकचं चिन्ह मोठं होईल इथं. मग उभी रेष कुठं आहे? इथं आहे का सुरुवातीला? नाही. इथं एक आहे, इथं एक आहे आणि इथं एक आहे. मग आता त्याच्यानंतर गुणिले येणार. उभी रेषेच्या नंतर गुणिलेची छोटी आकृती होणार. हे वर्तुळ इथं मोठा होता, इथं छोटा झाला. तसं गुणिले काय होणार? इथं छोटं होणार. इथं गुणिले मोठा आहे, हे येणार नाही. इथं तर खूपच मोठं आहे इथं. आणि शेवटी हे अधिकचं चिन्ह जे आहे हे मोठं झालेलं आहे. इथं अधिकचं चिन्ह लहान आहे म्हणून हे येणार नाही. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 26 का आहे पहा. या ठिकाणी आपल्याला 2 चौकोन दिले, त्याच्यामध्ये एम एल. हे एम जे होतं त्याचं उलट झाले. पाण्यातील प्रतिमा आहे आणि एलची आरशातील प्रतिमा आलेली आहे. एलची काय आहे? हे जलप्रतिबिंब आहे आणि हे काय आहे? आरशातील प्रतिबिंब आहे. मग तसंच या ठिकाणी याचं जलप्रतिबिंब, या ठिकाणी आपल्याला काय आलं पाहिजे? ह्याचं जलप्रतिबिंब आलं पाहिजे. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला हे यशचं जलप्रतिबिंब आणि ह्याचं काय आलं पाहिजे? आरशातील प्रतिमा. मग आता आपण जर हे आरसा जर असा धरला तर हे जेचं काय होईल? जेचं तोंड कुणीकडे होईल? हे खालचं, हे इकडल्या बाजूला. मग आता समजा हे यशचं एक आपल्याला जलप्रतिबिंब काय होईल? हे यश पाण्यामध्ये काय असेल? हे जसं यम आहे हे, तसं या ठिकाणी आता हे जे आपण जेचं पाहू, आरशातील प्रतिमा. आपण जर इकडे आरसा धरला तर हे काय होईल? इकडं तोंड केलं, तिकडं तोंड केल्यासारखं दिसतंय. बरोबर आहे. आणि हे वरच राहते. हे जलप्रतिबिंब आहे जेचं. पाण्यातील हे आरशातील पाहिजे आपल्याला. मग ही अशी आकृती कुठं आहे? आता इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. आपण फक्त एक जरी पाहिलं, जलप्रतिबिंब ठेव कसं आपल्याला यश असल्यामुळं तेवढं लक्षात येत नाही. मग जेचं जरी पाहिलं आपण आरशातील तर हे काय होतं? इथं येतं. 4 मध्ये आहे फक्त, म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4.
पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. एक त्रिकोण आहे, त्रिकोणाच्या खालच्या बाजूला अर्धवर्तुळ आहे. इथं शून्य म्हणजे आपण त्याला छोटं वर्तुळ आणि अधिक आहे. मग आता पुढं काय झालेलं आहे, पुढं हे मधले चिन्ह दोन्ही बी इथं निघून गेलेत आणि एक अर्ध्या वर्तुळाचे दोन अर्धे वर्तुळ झालेत. एकाचे काय झाले तर दोन आणि मध्ये नवीनच चिन्ह आलेलं आहे. मध्ये काय झालेलं आहे म्हणजे दोन चिन्ह होते त्याची संख्या इथं निम्मी झाली, एक झाली आणि ती वेगळं येते. बरोबर आहे, वेगळंच आहे, ह्या दोन्हीपेक्षा वेगळं अर्धे झाले आणि ह्याचं एकाचे इथं दुप्पट झाले. आता पाहू, आता हे जे अर्धे वर्तुळ आहेत हे दोन आहेत, ह्याचे दुप्पट होणार आहेत. मग दुप्पट होणार आहेत म्हणजे किती होणार आहेत, आता ते 4 होतील. बरोबर आहे, जसं इथं 2 आले तसं इथं हे 2 होतील आणि इथं 2 4 होतील. मग हे सगळ्याच ह्याच्यामध्ये काय आहेत, इथं 1 2 3 मध्ये 4 आहेत, इथं फक्त 2 आहेत म्हणून हे येणार नाही. आता राहिले 3. आता इथं मध्ये 1 2 3 4 आकृत्या येतात, 4 चिन्ह आहेत. 4चे तिथं निम्मे होणार. जसं अर्धे वर्तुळ दुप्पट झाले आणि मधले चिन्ह निम्मे झाले तसं या 4चे निम्मे म्हणजे 2च होणार. इथं 1 काय येणार नाही आणि ते कोणतं तरी वेगळंच येणार आहे. आणि मग इथं काय आहे माहित आहे का, 2 2 आहेत इथं. मग आता या दोन्हीपैकी कोणतं येईल, तर आता इथं हे वर्तुळ आणि अधिक होतं तर इथं गुणिलेचं चिन्ह आले म्हणजे या दोन्हीपेक्षा वेगळं आले. मग आता इथं हे स्टार आहे, मग आता इथं डबल स्टार कसं येईल, वेगळं येणार आहे. चिन्ह आले तरी 2 चिन्ह येणार आहेत पण वेगळे येणार आहेत. याच्यासारखं कोणतंच चिन्ह येणार नाही. मग इथं सारख्याला सारखे चिन्ह दिले म्हणून हे येणार नाही, वेगळे येणार म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय, पर्याय क्रमांक 3 आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 28. आता या ठिकाणी ही आकृती दिली आहे. ही आकृती ही वरचा भाग जशाच तसा आहे, खालचा भाग जशाच तसा आहे. ही जी रेष आहे ही काय झालेली आहे, इकडं ही उलट झाली आहे. बरोबर आहे, इकडं आली वरच्या बाजूला आणि ही खालच्या बाजूला. म्हणजे हे काय केलेलं आहे, आपण जर असा आरसा जर धरला, इकडल्या बाजूला आरसा जर ठेवला तर ही दुसरी आकृती म्हणजे पहिल्या आकृतीची आरशातील प्रतिमा दुसरी आकृती आहे. पहिल्या आकृतीची आरशातील प्रतिमा काय आहे, दुसरी आकृती आहे. तसंच या पहिल्या आकृतीची आरशातील प्रतिमा दुसरी. मग आता आरसा जर आपण इकडल्या बाजूला धरला तर हे जे इकडं तोंड केले ते हे काय होणार, ही उभी एकच रेष आपण अगोदर गृहीत धरू. हे पहा, ही उभी रेष ही इकडं तोंड केली आरशामध्ये इकडे येईल आणि खालचा भाग इकडे जाईल. एकच उभी रेष बघू, इकडं तोंड केली, इथं आहे, इथं आहे का, नाही, इथं एक आहे. आलं का लक्षात. मग आता काय होईल, हे इकडला जो भाग आहे हे जसं इकडं तोंड केलं इकडं झाले, इकडला भाग इकडं तोंड केलं काय होईल, हे असं होईल. मग इथला हा कुठं आहे, असा इथं आहे का, खालच्या बाजूला येणार नाही. इथं एक आहे, इथं एक आहे आणि हे तर आपण घेतलीच नाही ना, हे येणारच नाही. 2 मध्ये आहे 4, आता आपल्याला राहिला 2 आणि 4चाच पाहिजे. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर ही जी खाली म्हणजे इकडलं जे हे आहे हे काय येईल, इथं ह्याला हे खालच्या बाजूला येईल. मग आता इथं खालच्या बाजूला आहे का, नाही, इथं आहे. मग हे 2 येणार नाही तर पर्याय क्रमांक 4 ह्याच्या आरशातील प्रतिमा इकडल्या बाजूला आहे. आलं. पुढचा प्रश्न क्रमांक 29. प्रश्न क्रमांक 29 काय झालेला आहे, ही आकृती काटकोनामध्ये फिरवलेली आहे. काटकोनामध्ये ही फिरली इकडल्या दिशेनं. बरोबर आहे. मग तसंच ही आकृती सुद्धा इकडल्या दिशेनं जर आपण अशी काटकोनामध्ये ही 90 अंशामध्ये जर फिरवली, 90 अंशामध्ये जर फिरवली तर ही काय होईल, ही बाजू जाईल इथं वर, ही बाजू जाईल कुठं, वर. अशा पद्धतीनं हा त्रिकोण तयार होईल. असा त्रिकोण कुठं आहे, हे 2 मध्ये एक आहे आणि 4 मध्ये एक आहे. बरोबर आहे. मग ह्या जे रेषा होत्या अशा, त्या रेषा काय झाल्या तर इथं आडव्या झाल्या. आता ह्या उभ्या जे रेषा होत्या ते इथं आडव्या झाल्या. इथल्या उभ्या रेषा काय होतीला, अशा आडव्या होतीला. इथल्या उभ्या रेषा काय होतीला, आडव्या होतील. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4. आलं. पुढचा आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 30. काय आहे प्रश्न क्रमांक 30. या ठिकाणी एक चौकोन आहे आणि हे 3 काय दिलेले तर
वर्तुळ दिलेत. मग पुढं काय झालेलं आहे, ही आकृती काटकोनामध्ये, ही उभी होती ही आडवी झाली आहे. हे 3चे 2 झाले, एक चौकोनाचे इथं काय झाले, हे 2 चौकोन झाले. बरोबर आहे, एका चौकोनाचे 2 म्हणजे ही कुणीकडे फिरवली, इकडल्या बाजूला. मग ही जर आकृती आपण हिला 90 अंशामध्ये जर फिरवलं, या आकृतीला जर 90 अंशामध्ये फिरवलं तर ही काय होईल, आता इकडल्या दिशेनं फिरवलेली आकृती ही, बरोबर आहे, ही अशी होती ती अशी झाली. मग आता हिला जर आपण 90 अंशामध्ये जर फिरवलं तर ही आकृती काय होईल, अशी उभी होईल, उभी होईल. आणि इथं हे 3च्या ऐवजी 2च येतील. हे पहा, हिला इकडे फिरवलेला आहे आणि इथला गोल एक निघून गेला आहे. मग आता इथं फिरवल्याच्या नंतर काय असेल, तर हा एक गोल आहे, हा एक शेवटचा एक असेल इथं आणि मधला एक असेल, आणि हे स्टार काय होतील, इथं 2 होतील. हे स्टार काय होतील, 2 होतील. मग असं कुठं आहे आकृती, पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. अशी कुठं आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.